नमस्कार. काव्य जान्हवी या माझ्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अगदीच फक्त माझी मान दिसते सो मी थोडासा क्रिएट करते कॅमेरा. तर इथे मी जोगवा ह्या आरती प्रभूंच्या म्हणजेच चिंतय खानोलकर, चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांच्या कविता संग्रहातील कविता वाचणार आहे. इथेच नावाची कविता आहे ती. तर आरती प्रभूंविषयी मला थोडंसं सांगावं असं वाटेल की आरती प्रभू आरती प्रभू या टोपण नावामुळे अनेकांना असा समज झाला होता की ही लिहिणारी व्यक्ती स्त्री आहे, पण नंतर मात्र हे उलगडून आलं की ही व्यक्ती पुरुष आहे. परंतु त्यांनी वापरलेल्या रूपक प्रतिमा ह्या अतिशय सुंदर आहेत आणि अतिशय विलोभनीय अशा प्रकारे ते लिहितात, जे आपल्याला सतत ऐकावं असं वाटतं. अं, असं काहीतरी आपल्याला या सगळ्या प्रवासात सापडतं कुठेतरी वाचताना. कदाचित आपल्याला हेच म्हणायचं होतं, त्याला चपखल शब्द सापडलेत असंही कधीतरी वाटून जातं. तर अशा अनेक कविता आपल्याला वेगळ्या वेगळ्या कविता संग्रहांमधनं पाहायला मिळतात. तर ही कविता आहे इथेच. इथेच, फक्त इथेच आहे खुंटीवर टोपी, पुराण जिप्सीची टोपी, आहे गजांवर डोळा, कैद्याचा लोमता डोळा, आहे मेजावर ग्रंथ, उडाण टप्पू गबाळ ग्रंथ, आहे कौला कौलावर झेप, भकास भिंगाची झेप, आहे खोलीभर जांभई, आहे खोलीभर जांभई, फिकटलेल्या शून्याची जांभई, आहे छातीभर गजर, शिळ्या जन्माचा गजर, मनगटावर गजरा, कोमेजलेल्या बकुळीचा गजरा, आहे नाडीत जागर, लुळ्या मरणाचा जागर, आहे फोटोत पाल, भूताच्या मनाची पाल, चुकचुकते माझ्या चष्म्यातल्या म्हातारीचे कुळकुळीत गाल, माझ्या चष्म्यातल्या म्हातारीचे कुळकुळीत गाल, कोण काय कुठे, प्रश्न प्रश्न प्रश्न, कोण काय कुठे, प्रश्न प्रश्न प्रश्न, पुटपुटते म्हातारी, कृष्ण कृष्ण कृष्ण, पुटपुटते म्हातारी, कृष्ण कृष्ण कृष्ण. तर ह्या कवितेत जे मला कळलंय ते मी इथे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करते की इथेच आहे, फक्त इथेच आहे खुंटीवर टोक. आता ती खुंटीवरची टोपी कसली, तर पुराण जिप्सीची टोपी, नवं काहीतरी शोधण्याच्या आशेची टोपी ती खुंटीवर टांगून ठेवलेली आहे. नवं काही आपल्याला शोधायला नकोय. आपला डोळा नेहमी गजांवर असतो आणि पहारा देत असतो. हा गजांवर असलेला डोळा कैद्याचा लोमता डोळा. आता हा कैद्याचा का आहे आणि लोमता का आहे, तर कैदी म्हणजे बंदिस्त. आपण चाकोरीत बंदिस्त असलो ही त्याला उपमा द्यायची म्हणून त्यांनी कैद्याचा लोमता डोळा असं म्हटलंय. आहे मेजावर ग्रंथ, उडाण टप्पू गबाळ ग्रंथ, आहे मेजावर ग्रंथ, पण तो ग्रंथ कुणी चाललेला नाहीये, तो कुणी वाचलेला नाहीये, वर्षानुवर्ष तसाच पडू नये, त्यामुळे तो उडाण टप्पू गबाळ ग्रंथ झालेला आहे. म्हणजे त्यावर अनेक प्रकारची धूळ साचली आहे. नाना जळमट कदाचित त्या ग्रंथावर असतील. तर असा तो उडाण टप्पू गबाळ ग्रंथ तिथं आहे. आहे कौला कौलावर झेप, म्हणजे इकडच्या प्रत्येक माणसाला उंच झेप भरारी घ्यायचीच आहे कुठे ना कुठे. पण नेमकी ती कुठे, कोणालाच माहिती नाही. आहे खोलीभर जांभई, या वाक्यामध्ये आपल्याला हे दिसून येतं की खोलीभर सुस्तपणा आहे. निवांतपणा आणि सुस्तपणामध्ये फरक एवढा असतो की निवांतपणा सुशेगात असतो, आरामात असतो, आपल्याला आरामच करायचा आहे या दृष्टिकोनातनं तो निवांतपणा असतो. पण आळस आलाय म्हणून जेव्हा आपण एखादी कृती करतो, तेव्हा त्या कृतीला अं, आपण काय म्हणू शकतो, सुस्तपणा असं म्हणू शकतो की कंटाळाच आलाय पण आता काय नशिबात आहे म्हणून करायचंय, काय ढकल म्हणून ते करायचंय, तर त्याला आपण सुस्तपणा असं म्हणतो. आहे खोलीभर जांभई, फिटलेल्या शून्याची जांभई, चिकलेल्या शून्याची जांभई, चिकलेल्या म्हणजे जुनाट झालेल्या, शून्याची जांभई म्हणजे काय, तर त्या उदासवाण्या आणि जुनाट झालेल्या सगळ्या रूपकांची, सगळ्या प्रतिमांची, सगळ्या भावनांची आपल्याला जांभई झालेली दिसते. म्हणजे त्या सगळ्या जुन्या झालेल्या दिसत आहेत. नाविन्याची कुठेतरी आस
या शब्दांमधनं आपल्याला दिसून येते. गजर, कसला गजर आहे? तर आहे खोलीभर जांभई, पिटलेल्या शून्याची जांभई, आहे छातीभर गजर. छातीभर गजर आहे कसला? शिळ्या जन्माचा. आपला उभा जन्म हा सुद्धा शिळा आहे. कोणाचा तरी जन्म झाला, त्यानंतर मग तो व्यक्ती गेला, मग आपण जन्माला आलो, मग त्यानंतर ही साखळी चालूच आहे. त्यामुळे हे जन्म सुद्धा शिळेच आहेत. तर या शिळ्या जन्माचा गजर चालू असताना आपल्याला दिसतो. मनगटावर गजरा, तर सवयीनं बांधलेला मनगटावरचा गजरा तो कसला? कोमेजलेल्या बकुळीचा गजरा. म्हणजे नुसता बकुळीचा नाही हा, कोमेजलेल्या बकुळीचा गजरा. याच्यात कोमेजलेली बकुळ अतिशय महत्वाची, की आमच्यात रसिकता आहे, पण ती रसिकता कुठे हरवून गेली आहे कोणाला माहिती नाही. त्यामुळे तो कोमेजलेल्या बकुळीचा गजरा आपल्याला दिसतो. हा, तर तो कोमेजलेल्या बकुळीचा गजरा आहे. त्याबरोबर नाडी जागर आहे. म्हणजे आपल्या नाडीच्या ठोक्यामध्ये किंवा आपल्या नसांमध्ये जागर दिसतो, आपलं जिवंतपणा दिसतं. पण लुळ्या मरणांचा जागर येतो, की मरण येत नाही म्हणून आपण जगतोय, अशा अर्थाचा जागर आहे तो. आहे फोटोत पाल, आणि समोरच्या फोटोमध्ये सरकत सरकत फोटोच्या चौकटीतून जाणारी, फोटोच्या चौकटीतून ती पाल दिसते. कोणाची? तर भूताच्या मनाची पाल. भूत म्हणजे काय? भूतकाळ. भूत हा प्रकार जसा असतो, तर विवेकानंदांनी एकदा म्हटलं होतं, की जिथे प्रकाश नाही तिथे अंधार असतो, जिथे देव नाही तिथे भूत असतं. मग आता देव नाही अशी जागा ज्या जगात कुठेच नाही, तर मग भूत नावाची गोष्ट कशी काय अस्तित्वात असेल? तर जे आपल्या मनात भूतकाळामध्ये किंवा जुन्या आठवणींमध्ये जे काही आपल्या मनात अ, वाईट किंवा भीतीदायक असं जे काही असतं, ते सगळं आपल्याला भूत म्हणून आसपास दिसतं. तर भूताच्या मनाची पाल. तर त्या भूताच्या मनाची पाल चुकचुकते. ती का चुकचुकते? कारण एक एक घटना, एक एक प्रहर, एक एक तास, एक एक मिनिट, एक एक सेकंद पुढे पुढे सरकतोय, आणि म्हणून ती पाल चुकचुकते. माझ्या चष्म्यातल्या म्हातारीचे कुडतडीत गाल. माझ्या चष्म्यातल्या म्हातारीचे कुडतडीत गाल. आता इथे ती फोटो मधल्या म्हातारीचे गाल नाही कुडतडत आहे, चष्म्यातल्या म्हातारीचे गाल कुडतडते. म्हणजे जो फोटो कवीला त्याच्या नजरेतून दिसतोय, त्या फोटोचे गाल ती कुडतडते. म्हणजे त्याच्या आठवणी, ज्या कोणत्या आजी बरोबर ज्या कोणी त्या आठवणी बांधलेल्या आहेत, त्यांचे गाल ती कुरतडते. आणि त्यांचे गाल तिने कुरतडल्यामुळे त्यांना पुन्हा आपलं आयुष्य कसं होतं, आपल्याला आजीला काय विचारायचं होतं, आजी सोबत आपले नातेसंबंध कसे होते, तिच्या जगण्यातल्या महत्वाच्या गोष्टी काय होत्या, हे सगळं आठवतंय. कोण, काय, कुठे, प्रश्न प्रश्न प्रश्न. कोण, कोण हे सगळे संबंध कोण जोडतंय? काय याचा सगळ्याचा उपयोग? कुठे, आणि हे सगळं कुठे नेऊन ठेवायचंय? नुसते प्रश्न प्रश्न प्रश्न. असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात. पण पुटपुटते म्हातारी, जीवनाचा सार काय त्याची आजी जे जन्मभर करत होती, ते कवी सांगतो. पुटपुटते म्हातारी, कृष्ण कृष्ण कृष्ण. जीवनाचं सार म्हणजे ईश्वराचं नाम किंवा ईश्वरत्व किंवा ईशत्व, ज्याला आपण सत्यत्व असं सुद्धा म्हणू शकतो. जर तुम्ही देव संकल्पनेला जर मान्यता देत नसाल रूढार्थाने, तर तुम्ही त्याला सत्यतत्व असं म्हणू शकता. अं, जे जे सत्य, सुंदर, महनीय आहे, ते ते सर्व या तत्वात समाविष्ट आहे असं मला वाटतं. तर कृष्ण हेच पुटपुटते ती म्हातारी. आणि यानंतर मी जोडून एक माझी कविता घेणार आहे. आता ती घेण्यामागचं कारण इथे गवसली राधा हे कवितेचं शीर्षक आहे. तर राधा नेमकी काय आहे? तर मला जे राधेविषयी वाटतं, किंवा जे काही राधेविषयी आजपर्यंत वाचलं आहे, त्यातून जे आलेलं आहे, तर राधा काही कृष्णाच्या अ, येण्याच्या अपेक्षेने तळमळणारी फक्त भक्त नाहीये. ती कृष्णाच्या अस्तित्वाचा एक भाग आहे.
कृष्णाच्या सर्व शक्तींचा एक भाग राधाही आहे आणि म्हणून ती कायम कृष्णाची वाट बघत होती किंवा असते सुद्धा. तुम्ही जर शोधायला गेलात कृष्णाला तर तुम्हाला राधा सापडेल आणि राधेला शोधायला गेलात तर कदाचित कृष्णही सापडेल, माहिती नाही. तर ही कविता कशी वाटते नक्की सांगा. कालिंदीच्या किनारी धून वाजते सावळी, धून सावळी ऐकता ओढ लागते आगळी, ओढ लागते आगळी मन जाई आनंदून, नाचे मन मोर माझा पिसाऱ्याला उभावून, पिसाऱ्याला उभावून नाचता ग मन मोर, रंगू लागे रास रंग आठवांचा मनातून, आठवांचा मनातून येऊ लागताच पूर, रूप सावळे दिसते ओल्या पापण्यांच्या वर, ओल्या पापण्यांच्या वर आसू आठवांचे आले, सावळ्या आठवणी मन माझे सावळले, मन माझे सावळले सावळी ग झाली बाधा, मन माझे सावळले सावळी ग झाली बाधा, शोधू सावळ्याचा जाता मला गवसली राधा, शोधू सावळ्याचा जाता मला गवसली राधा. यातल्या झाली सावळी ग बाधा, ही जी फ्रेज आहे किंवा वाक्याचा हा जो तुकडा आहे, हा पूजाताई भडांगे यांच्या कवितेतून हे हा वाक्याचा भाग मला घ्यावासा वाटला आणि नंतर ज्या काही कल्पना माझ्या मनात आल्या त्या मी ह्या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. तर ही कविता अ, आणि चिंत्र खानोलकरांची कविता या दोन्ही आपल्याला कशा वाटल्या नक्की कळवा. असेच व्हिडिओ घेऊन मी येणार आहे पुन्हा पुन्हा तुमच्याकडे समोर. आणि दुसरं म्हणजे पुन्हा मी तेच म्हणते की इतर कवींच्या कविता जास्तीत जास्त समोर आणण्याचा प्रयत्न करेन. त्या निमित्ताने माझ्याही त्या कविता पुन्हा एकदा वाचून होतील, काही वाचलेल्या नसतील त्याही वाचून होतील. नवं काहीतरी मलाही सापडेल. त्यामुळे हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या ओळखीच्यांना नक्की सांगा. जे कोणी मला मदत करू इच्छितात त्यांनी एकच मदत करा, एक सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन फ्री असतं, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. आपल्या ओळखीच्यांनाही सांगा, प्लीज प्लीज प्लीज. आपण भेटूच नव्या कवितेसोबत याच चॅनलवर, नव्या विचारांसोबत, नवीन विषयासोबत. सध्या मी पावसाच्या गाण्यांविषयीची नादोबांधवांच्या 2 कविता घेतल्या होत्या. पण पावसाच्या गाण्यांविषयी पावसाळी कविता आपण घेतो आहोत, पण पाऊस काही पडत नाहीये. त्यामुळे त्या कविता घ्यायला समर्पक असं काही वातावरण दिसत नाही म्हणून मी त्या जरा ऑफलाईन ठेवल्या, त्या काढून ठेवल्यात बाजूला. त्या आपण नक्की समोर घेऊयात. आपण भेटूच पुन्हा याच चॅनलवर. तोपर्यंत राम राम.